नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता सायली, अर्जुन आणि चैतन्य रविराजच्या घराबाहेर उभे असतात. तर सायली आता अर्जुन आणि चैतन्याला सांगत असते की मी फोन केला होता तेव्हा सुमन काकू बोलल्या की त्या रिक्षात आहेत म्हणून, पण त्या आपल्याही घरी पोहोचलेल्या नाही आहेत आणि ते त्यांच्या घरी देखील नाही आहेत. मग कुठे गेल्या असतील त्या, किंवा त्यांना कोणी रिक्षामधून घेऊन गेलं असेल का? आता हे ऐकल्यावर तर अर्जुन आणि चैतन्य दोघेही खूप हादरतात. त्यावर आता अर्जुन सांगतो की हो, कदाचित तिला कोणी किडनॅप वगैरे तर केलं नसेल ना, आपल्याला तिचा शोध घ्यायला हवाय. त्यावर आता चैतन्य सांगतो की ठीक आहे, मी या बाजूला पाहतो, तुम्ही दोघं या बाजूला पहा, मीही तुमची मदत करतो आता सुमन काकूचा शोध घेण्यासाठी. आणि आता हे तिघेही मिळून आता सुमनचा शोध घेत असतात. त्या जवळच्या मार्केटमध्ये, रिक्षा स्टँडवर, बस स्टँडवर वगैरे सगळीकडे आता ते लोकांना सुमनचा फोटो दाखवून यांना कुठे पाहिलं का वगैरे विचारत असतात. पण तरी देखील त्यांच्या पदरी मात्र निराशाच पडते. त्यांना सुमनचा पत्ता काही मिळत नाही किंवा कोणीही सुमनला पाहिलेलं वगैरे नसतं. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता मस्त पार्टीमध्ये गेम्स वगैरे सुरू असतात. तर अश्विन आता सर्वांना कुठला असा गेस द नेम नावाचा गेम खेळायचा आहे असं सांगत असतो. त्यावर आता सगळे विचारतात, अरे हा काय गेम आहे, आम्हाला तर काही माहीत नाही आहे. त्यावर अश्विन आता सगळ्यांना सांगतो की त्याच्याकडे एक स्टिकी नोट आहे, त्यावर तो आता एका हिरोचं किंवा हिरोईनचं नाव वगैरे लिहिणार आहे आणि ती नोट कोणाच्या तरी कपाळाला चिटकवणार. तर बाकीच्यांनी त्याची ॲक्टिंग वगैरे करून दाखवायची आहे आणि ज्याच्या कपाळाला ही नोट चिटकवली आहे त्याने मात्र त्याचं नाव ओळखायचं आहे. तर पहिला उमेदवार असतो अस्मिता. तो अस्मिताच्या चेहऱ्यावर शाहरुख खानचं चिठ्ठी चिटकवतो. तर आता विमल, कल्पना सगळेच आता तिला शाहरुख खानची ॲक्टिंग करून दाखवत असतात. तर ती देखील लगेच ओळखते. आणि आता अस्मितानंतर हा अश्विन मात्र प्रतापला बोलावतो आणि त्याला मात्र सलमान खान ओळखायचा असतो. तर इकडे विमल आणि कल्पना आणि पूर्ण आजी देखील आता त्याला सलमान खानची ॲक्टिंग करून दाखवत असतात, पण त्याला काही सलमान खान लवकर ओळखताच येईना. शेवटी कल्पना त्याला ॲक्टिंग करून दाखवते आणि मग मात्र तो लगेच ओळखतो. त्यावर आता अश्विन बोलतो की आता तुम्ही दोघेही विजेते झालेले आहात, किंवा कारण तुम्ही दोघांनीही एकदम अचूक ओळखलं आहे. तेवढ्यात अस्मिता बोलते की सायली आणि अर्जुन जर इथे असते ना तर किती मजा आली असती ना. त्यावर पूर्ण आजी बोलते की अगं पण ते दोघे कुठे गेले आहेत. त्यावर कल्पना बोलते की असतील इथेच कुठेतरी बागेत असतील, एक काम करते, मी सायलीला फोन करून पाहते. तर इकडे सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघेही आता एकत्र झालेले असतात आणि त्यांना सुमन काकू कुठेही भेटलेली नसते. तर तेवढ्यातच सायलीचा फोन वाजतो. ती बोलते की आईंचाच फोन येतोय. त्यावर अर्जुन लगेच तिला बोलतो की फोन उचल. आता सायली फोन उचलते. तर कल्पना तिकडनं तिला विचारत असते की अगं सायली, कुठे आहात तुम्ही सगळे, आम्ही तुमची वाट पाहतो इकडे. त्यावर सायली बोलते की हो हो, आम्ही इथेच आहोत, बाहेर आलोच आम्ही. आणि सायली आणि अर्जुन देखील आता विचार करतात की आता घरच्यांना याबद्दल काही देखील सांगायला नकोय, कारण ते देखील आता काळजी करत बसतील. त्यापेक्षा घरच्यांना काहीही सांगायला नको आहे, आपण आता लगेचच घरी जाऊयात. आणि ते तिघेही आता घरी जाण्यासाठी निघतात. तर अर्जुनची मात्र खात्री असते की सुमन काकूला गायब करण्यामागे नागराजचाच हात आहे म्हणून, आणि तो तसं या दोघांना बोलून देखील दाखवतो. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता नागराज देखील इथे आलेला असतो आणि तेवढ्यातच तन्वी देखील बाहेरून येते. तर तन्वीला पाहताच नागराज मात्र लगेच डायनिंग टेबलकडे पाणी पिण्याचं नाटक करून तिकडे जातो. आता तन्वीही त्याच्या मागोमाग येते आणि त्याला विचारते, हे काय, तुम्ही इथे कसं काय? त्यावर नागराज तिला बोलतो की का, मी इथे येऊ शकत नाही का? छान मस्त गेट टुगेदर चालू आहे, बोलावलं होतं मला सगळ्यांनी म्हणून आलो आहे मी, तुझं काय आहे? त्यावर आता तन्वी बोलते की अच्छा, मग तुम्ही इथे आहात तर तिकडे महिपतकडे कोण आहे? आता नागराज मात्र तिला लगेच गप्प करतो, बोलतो की चुप, अगं गप, कुठे काय बोलावं, तुला काही कळतं की नाही? त्यावर आता नागराज तिला सांगतो की हे बघ, महिपतशी तुझा काही एक संबंध नाही आहे, तो कुठे आहे काय आहे हे परत विचारायचं नाही, त्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही, समजलं ना? त्यावर आता तन्वी देखील
तन्वीला देखील समजून जातं की हा नागराज काही इतक्या सहजासहजी तिला काही एक सांगणार नाही आहे. आणि तेवढ्यातच आता सायली, अर्जुन आणि चैतन्य देखील घरी पोहोचलेले असतात. आणि समोर पाहतात तर काय, नागराज काका तर इथे, आणि त्याला इथे घरी पाहून हे दोघेही खूप जास्त आश्चर्यचकितच होतात. तर ते येताच आता कल्पना, प्रताप त्यांना विचारत असतात की अरे कुठे होतात तुम्ही? आम्ही गेम्स खेळत होतो इथे आणि तुम्ही मात्र कुठे गेलात मध्येच निघून? आता खरं तर घरचे या दोघांनाही खूप चिडवत असतात. त्यावर आता ते दोघेही सांगतात की काही नाही, आम्ही इथे तर गार्डनमध्येच होतो, वॉकला गेलो होतो वगैरे. त्यावर आता घरचे त्यांना बोलतात, हो का, म्हणजे इथे आमची सगळ्यांची अडचण होत होती तुम्हाला, म्हणून तुम्ही बाहेर गेला होतात का? आता त्या दोघांची फिरकी घेण्याचा एकही चान्स मात्र आता ही सुभेदार कुटुंबीय सोडत नसतात. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, पण काय करणार, हा चैतन्य आला ना मध्येच कबाब में हड्डी, त्यामुळे आमच्या गप्पा अर्धवटच राहिल्या आहेत. तर अर्जुन आणि सायली हे कुजबुजत असतात की नागराज काका तर इथे आहेत, मग सुमन काकू कुठे असतील? कदाचित त्यांनीच सुमन काकूंना काही केलं असेल का वगैरे. तर नागराज देखील आता तिथे येऊन बसतो आणि रविराज आणि प्रतिमा देखील येतात. तर प्रतिमाने नागराजला पाहिल्यावर ती विचारते की भाऊजी तुम्ही केव्हा आलात? त्यावर नागराज सांगतो की हे काय, आत्ताच आलो मी थोड्या वेळापूर्वी. त्यावर प्रतिमा विचारते की आई कशी आहे? त्यावर आता नागराज बोलतो की आई? कोणाची आई? त्यावर प्रतिमा बोलते की तुमच्या मित्राची आई आजारी आहे ना, तिकडेच तर गेला होतात ना तुम्ही. त्यावर आता उडवाउडवीची उत्तरं देण्यासाठी हा नागराज बोलतो की हो, नाही म्हणजे आता बरी आहे, तशी तब्येत ओके आहे त्यांची. तर सायली आणि अर्जुन यांची मात्र खात्रीच झालेली असते की सुमनला गायब करण्यामागे नागराजचाच हात आहे म्हणून. आणि आता ते दोघे तेच कुजबुजत असतात. तर सायली अर्जुनला सांगत असते की नागराज काका तर इथे, म्हणजे कदाचित त्यांनीच तर सुमनला काही केलं नसेल ना. तर आता या दोघांच्या बोलणं सुरू असताना अस्मिता त्यांच्याकडे पाहते आणि अस्मिता बोलते की हे काय, तुम्ही दोघं अजून देखील गप्पा मारताय का? अजून देखील तुमच्या गप्पा संपल्या नाही आहेत का? त्यावर अर्जुन बोलतो की हो ना, आलोच आम्ही. आणि आता ते तिघी आता गार्डनमध्ये येतात घराच्या बाहेर. आणि सायली बोलत असते की मला तर खूप काळजी वाटते सुमन काकूंची, कुठे गेल्या असतील त्या एकट्याच. आता अर्जुन मात्र लगेचच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि त्यांना सांगतो की माझी काकू सुमन किल्लेदार ही काही तासांपासून गायब आहे. त्यावर आता ते इन्स्पेक्टर सांगतात की नाही, 24 तास झाल्यावरच तुम्ही ती कंप्लेंट वगैरे करू शकता. त्यावर अर्जुन त्यांना सांगतो की हो, हे मला माहीत आहे, पण फक्त तुम्हाला मी माहिती देऊन ठेवतोय, कारण त्यांचा जो नवरा आहे नागराज किल्लेदार, तो त्यांना मेंटली आणि फिजिकली खूप त्रास देत होता वगैरे, आणि ही गोष्ट तुम्हाला तुमच्या कानावर घालून ठेवायची आहे. आणि खूप वेळापासून आम्ही त्यांना शोधायचा प्रयत्न करतोय, तर ते सापडतही नाही आहेत. त्यावर चैतन्य बोलतो की वहिनी, अगं याने तर डायरेक्ट नागराज काकाचं नावच सांगून दिलंय. तर इकडे घरात आता सर्वजण आता या दोघांची चौकशी करत असतात की नक्की काय झालंय, हे दोघं आपल्यापासून नक्की काही लपवतायत का. तर तेवढ्यातच हे तिघेही आता घरात येतात आणि अर्जुन विचारतो की काय झालंय, तुम्ही सगळेजण असे का चेहरे करून थांबलायत? त्यावर कल्पना बोलते की अरे काय झालंय ते आता तूच नक्की ते आम्हाला सांग. आता अर्जुन आणि सायली सांगतात की कुठे काहीच नाही झालंय. त्यावर रविराज बोलतो की अर्जुन, अशी उडवाउडवीची उत्तरं देऊ नकोस, नक्की काय झालंय ते सांग आम्हाला. त्यावर पूर्णाई देखील बोलते की नक्कीच काहीतरी झालंय, पण काय झालंय तुम्ही आम्हाला सांगत का नाही आहात? सायली, अगं सांग नक्की काय झालंय. त्यावर सायली आता धीर करून बोलते की हो, जे काही झालंय ना ते नागराज काकाच आपल्याला सांगतील, कळेलच सर्वांना काय झालंय ते. त्यावर नागराज बोलतो की मी सांगणार आहे सर्वांना? काय सांगणार आहे बरं मी सर्वांना? त्यावर सायली बोलते की सुमन काकू कुठे आहेत नागराज काका? त्या का अजूनपर्यंत इथे आलेल्या नाही आहेत? त्यावर आता नागराज मात्र असं दाखवत असतो जसं काही त्याला काही माहीतच नाही आहे की सुमन कुठे आहे काय वगैरे. त्यावर अर्जुन देखील विचारतो की
नागराज काका बोल, आम्हाला माहीत आहे की सुमन काकू कुठे आहे हे तुला चांगलंच माहीत आहे म्हणून, त्यामुळे आता काही एक लपवू नकोस. सुमन काकू कुठे आहे हे आम्हाला लवकर सांग. त्यावर नागराज मात्र असा दाखवत असतो की जसं काही काही माहीतच नाही आहे. वर बोलतो की अरे मला कसं माहीत असेल, मी तर सगळ्यांच्या आधी घरातून बाहेर पडलो होतो ना, आणि माझं एक काम होतं म्हणून मी तिकडे गेलो होतो, आणि सुमन तर दादा आणि वहिनीसोबत येणार होती ना. उलट मीच विचारतोय की ती अजून कशी आली नाहीये वगैरे, एव्हा नाही यायला हवी होती ती. त्यावर अर्जुन आता त्याला बोलतो की खोटं बोलू नकोस, तुला चांगलंच माहीत आहे की सुमन काकू कुठे आहे. आमची खात्री आहे की तूच तिला गायब केलं असणार आहे वगैरे. आता अर्जुन मात्र नागराजवर खूप जास्त चिडून गेलेला असतो, पण नागराज काही कबूल करत नाही. तो त्याचे नाटक तसंच कंटिन्यू करतो. मग बोलतो की अरे तिचा फोन, थांब मी तिला फोन करून पाहते, कुठे असणार आहे ती, घरीच तर असणार आहे आमच्या. त्यावर आता अर्जुन बोलतो की आम्ही फोन केला होता तिला, तिचा फोन लागत नाही आहे. आधी तिचा फोन लागला नाही, नंतर लागला पण आवाज आला नाही, आणि आता तर तिचा फोन स्विच ऑफ सांगतंय. पण तरी देखील नागराज मात्र नाटक करण्यासाठी सुमनला फोन करून पाहतो, मात्र फोन काही लागत नाही. त्यावर सायली बोलते की सुमन काकू बऱ्याच वेळापासून सापडत नाही आहेत, आणि आम्ही त्यांना शोधायचा प्रयत्न करतोय. आम्ही तुमच्या घरी देखील जाऊन आलो, तिथे देखील नाही आहेत सुमन काकू, आणि इथे देखील आलेल्या नाही आहेत. त्या तर म्हणाल्या होत्या की त्या रिक्षात आहेत, मग कुठे गेल्या त्या. आम्ही त्यांना रिक्षा स्टँडवर, घराच्या आजूबाजूला सगळीकडे शोधलं, पण आम्हाला मात्र त्या कुठे देखील सापडल्या नाहीत. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण खूप जास्त काळजीत आलेले असतात, आणि खूप जास्त टेन्शन देखील आलेलं असतं त्यांना. सुमनची काळजी वाटत असते की सुमन आता नक्की गेली कुठे, आणि सायली आणि अर्जुन हे नक्की काय सांगतायत. आता सगळेच खूप शॉक झालेले असतात. तर आता रविराज आणि बाकी सर्वच जण या दोघांना विचारत असतात की अरे मग ही गोष्ट तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलीत. त्यावर अर्जुन सांगतो की हो, आम्ही काही वॉकला वगैरे गेलो नव्हतो, आम्ही तुमच्या घरी जाऊन आलो, आणि सुमन काकू तिथे देखील नाही आहेत. आम्ही सगळीकडे सुमन काकूचा शोध घेतला, पण तरी देखील ती आम्हाला कुठे देखील सापडली नाही, आणि आमचा संशय आहे की नागराज काकाला नक्कीच माहिती आहे की ती कुठे असणार आहे. त्यावर आता नागराजला रविराज विचारत असतो की नागराज खरं सांग, कुठे आहे सुमन, अरे कुठे गेला होतास तू, आणि सुमन कुठे आहे. त्यावर आता नागराज देखील रविराजला तेच सांगतो की अरे दादा ती तर तुमच्यासोबत येणार होती ना, आणि मी तर सगळ्यांच्या आधी घरातून बाहेर पडलो होतो, मग मला काय माहिती बरं. मला जर असं माहीत असतं तर मी येताना तिला घेऊन आलो असतो ना. अरे माझ्यावर विश्वास ठेव, मी तर तुझ्या आधी घरातून बाहेर पडलो होतो. त्यावर रविराज आता त्याला बोलतो की हे बघ, तुझा खोटारडेपणा मला माहीत आहे, गेली 20-25 वर्ष मी तो सहन करतोय, पण मी आजपर्यंत कधीही काहीही बोललो नाही तुला. त्यावर आता सायली सर्वांना सांगत असते की आम्ही सुमनचा खूप शोध घेतला, पण ती काही सापडली नाही आहे वगैरे, आणि तिचा फोन देखील लागत नाही आहे. त्यावर आता रविराज हे सायली आणि अर्जुनला विचारतो की पण तुम्हाला असं का वाटतंय की नागराजला माहीत असेल की सुमन कुठे गेली आहे ते. त्यावर आता सायली मात्र सर्वांना सत्य सांगून देते. ती सांगते की हो, कारण काही दिवसांपासून नागराज काका सुमन काकूला मारहाण करतायत. ते खूप दिवसांपासून तिला मारहाण करत होते, आणि ही गोष्ट मात्र खरी आहे. त्यामुळे आम्हाला हेच वाटतंय की आता देखील सुमन काकू सापडत नाही आहेत, यामागे नागराज काकांचाच हात असेल. आता हे ऐकून तर रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते, आणि तो विचारतो की काय म्हणालीस तू सायली, परत बोल बरं. त्यावर अर्जुन सांगतो की हो सिनियर, सायली जे काही सांगतेय ना ते अगदी खरं आहे, आणि ही गोष्ट सर्वात आधी सायलीच्याच लक्षात आली. आता हे ऐकल्यानंतर तर घरातील सर्वच जण खूप जास्त शॉक झालेले असतात. आता हा दुसरा धक्का त्यांना बसलाय. त्यावर सायली सांगते की हो, मी त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा वगैरे पाहिल्या आहेत, आणि त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की नागराज काका त्यांना फिजिकली मेंटली त्रास देत आहेत म्हणून. तर आता नागराजचं मात्र सत्य बाहेर आल्यामुळे तो विचार करत असतो की म्हणजे या सुमनने आता सायलीकडे देखील तोंड उघडलेलं दिसतंय. बरं झालं ती तिथेच त्या गॅरेजमध्ये बंद करून ठेवली आहे मी तिला.
मात्र रविराजला ही गोष्ट कळाल्यामुळे रविराजच्या तर मात्र पायाखालची जमीनच सरकलेली असते. तो तर फार जास्त दुःखी होतो हे सगळं ऐकून. त्याला हे सगळं काही पचवताच येत नसतं. आता अर्जुन त्याला सांगतो की हो, तू जे काही ऐकतोयस ते अगदी बरोबर आहे. म्हणजे आधी सायलीला संशय आला होता आणि म्हणूनच तिने सुमन काकूशी बोलायचा प्रयत्न केला, तिला विचारायचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला तिने काहीही सांगितलं नाही. मग सायलीने तिला थोडासा धीर दिला. तिला सांगितलं की कोणी आपल्याला त्रास देत असेल तर ते सहन नाही केलं पाहिजे वगैरे. त्यानंतर मात्र सुमन काकूने सर्व काही आम्हाला सांगितलं. त्यावर आता पूर्णाई बोलते की रविराज, अरे हे मला देखील तुझ्यासोबत आत्ता समजतंय. नागराज, अरे मी तुला काय समजत होते, मी तुला मुलगा समजत होते. आपल्या घरात स्त्रियांचा मान सन्मान करतात आणि तू मात्र असं वागत होतास सुमनसोबत. त्यावर आता हा नागराज पूर्णाजीला बोलतो की पूर्णाई, अगं हे सगळं काही साफ खोटं आहे, तू ते सुमनवर विश्वास ठेवू नकोस. आता रविराज देखील नागराजला जाब विचारत असतो, पण आता हा नागराज मात्र सुमनलाच बोलतो की ती ना एक नंबरची वेंधळी आहे. तिला सवयच आहे एका गोष्टीचं 2 गोष्टी करून सांगायचं आणि असंच काहीतरी तिने सायलीला सांगितलं असणार आहे. अरे एकदम बावळट बाई आहे ती. त्यावर आता प्रतिमा बोलते, भाऊजी म्हणजे मी जे पाहिलं ते खोटं होतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला? त्यावर आता नागराज बोलतो, अगं वहिनी, तेव्हा मी थोडासा चिडलो होतो आणि तू जेव्हा आलीस ना तेव्हा मी फक्त तिच्यावर हात उगारला होता, मी काही तिच्या थोबाडीत मारली नव्हती. त्यावर आता प्रतिमा बोलते, हो पण मी आले म्हणून तुम्ही थांबलात, हेही खरंच आहे. आता नागराज मात्र बोलत असतो की ती सुमननेच तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगितलंय, मी असं तिच्यावर कधीही हात वगैरे उचलला नाहीये, एक नंबरची बावळट बाई आहे ती. आता मात्र रविराजला सहनच होत नाही आणि तो नागराजच्या जोरात थोबाडीत मारतो. त्यावर आता नागराज तरी देखील आता तो रविराजला सांगायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही जे काही ऐकलंय ते सगळं काही चुकीचं आहे, सुमन कुठे आहे ते मला खरंच माहिती नाही आहे आणि सुमननेच तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती वगैरे दिलेली आहे. मात्र रविराज आता नागराजवर थोडा देखील विश्वास ठेवत नाही आणि आता रविराजने नागराजला थोबडवल्यावर मात्र सर्वच जण खूप आश्चर्यचकित झालेले असतात. तर सायली विचारते की म्हणजे त्यांच्या शरीरावरच्या ज्या खुणा मारहाणीच्या त्या देखील खोट्या आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मी त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा पाहिल्या आहेत. आणि आता सायली सगळं काही वृत्तांत डिटेलमध्ये त्यांना सांगत असते की ती जेव्हा रविराजच्या घरी गेली होती तेव्हा तिने सुमनच्या खांद्यावर आणि हातावर मारहाणीचे वण पाहिले होते. आता हे सगळं ऐकल्यावर तर रविराजची खात्रीच होऊन जाते की नागराज खरंच सुमनसोबत चुकीचं वागत होता. त्यावर आता रविराज नागराजला बोलत असतो की अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवला, म्हणजे तू काही कामधंदा करत नाहीस वगैरे तरी देखील मी कधीही तुला काही बोललो नाही, कारण तू माझा लहान सख्खा भाऊ आहेस आणि तू मात्र असं केलंस. त्यावर आता पूर्णाई देखील नागराजला खूप बोलत असतात की मी तर तुला मुलगा समजत होते आणि आपल्याकडे स्त्रियांचा सन्मान करतात आणि तू मात्र काय केलं आहेस. आता नागराजला समजून गेलेलं असतं की आता आपले काही एक चालणार नाही, आपलं पितळ मात्र उघडं पडलंय. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रविराज आता नागराजला विचारत असतो की नक्की कुठे आहे सुमन. नागराज मात्र काही एक सांगत नाही, पण सायली आणि अर्जुनची खात्री असते की याने सुमनला किडनॅप करून कुठेतरी ठेवलंय. पण आता हे सगळं सत्य समोर आल्यामुळे रविराज मात्र फार जास्त दुखावला गेलाय आणि तो अर्जुनला सांगत असतो की अरे माझ्या डोळ्या देखत माझ्या घरी माझा भाऊ माझ्या वहिनीला मारहाण करत होता, तरी देखील मला तिच्या मनावरील शरीरावरील खुणा दिसल्या नाहीत आणि या सगळ्यासाठी रविराज आता स्वतःलाच जबाबदार धरत होता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता इन्स्पेक्टर सावंतांनी अर्जुनच्या फोनवर सुमनचा मोबाईल नंबर ट्रेस करून त्याचं लोकेशन पाठवलंय. आता हे लोकेशन पाहिल्यावर तर नागराज बोलतो की हे तर अगदी शहराची दुसरी बाजू आहे की ज्याकडे जास्त कोणी फिरकतही नाही, पण सुमन काय करत होती तिथे. तर नागराज मात्र बाहेर लपून हे सगळं काही ऐकत असतो आणि आता आपलं पितळ उघडं पडलंय आणि लवकरच हे सगळे सुमन आणि महिपतपर्यंत पोहोचतील याने मात्र तो जाम घाबरून गेलेला आहे. तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.